नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हॉट आफ्टर कॅप 1 अलॉटमेंट फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट्स। तर कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला घ्यायचे त्याबद्दल आपण डिस्कस करूया। सेकंड एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो। ऑलरेडी ज्या मुलांनी 12वीच्या बेसवर कॅप 1 अलॉटमेंट झालेला आहे त्यांनी भरपूरशा ब्लंडर मिस्टेक केल्या। कोणकोणत्या केल्या ते सांगतो। जसे की त्यांना कॉलेजला सेल्फ फ्रीज नाही करायचं होतं, पण घाईगडबडीमध्ये सेल्फ फ्रीज करून घेतलं, किंवा काही विद्यार्थ्यांनी पूर्ण विचार करून सेल्फ फ्रीज केलं, बट मग त्यांनी काही युट्यूबवर व्हिडिओज बघितले किंवा त्यांनी काही कन्सल्ट कोणा मोठ्या भावाशी किंवा टीचर्स वगैरे, मग त्यांना लक्षात आलं की अरे यार हे कॉलेज चांगलं नाही, किंवा मी सेल्फ फ्रीज करायला नाही पाहिजे होतं, बेटरमेंटसाठी जायला पाहिजे होतं। किंवा थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, काही विद्यार्थी असे पण आहे काही नाही की ज्यांनी सेल्फ फ्रीज केलं बट कॉलेजला रिपोर्ट नाही करू शकले दिलेल्या वेळेमध्ये। तर अशा ब्लंडर मिस्टेक्स करू नका मित्रांनो, मला असं वाटतं, आणि शांत डोक्याने प्रत्येक डिसिजन घ्या, खूप घाईगडबडी डिसिजन घेऊ नका। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी मी कंटेंट बनवायला थोडं लेट झालेले आहे। व्हिडिओज कॉलेजेस बद्दलचे असो, स्ट्रॅटेजी बद्दलचे, ते सगळ्या व्हिडिओची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले। जर तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 ची लिस्ट बनवत असेल तर बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जाणार मित्रांनो। ते व्हिडिओज गो थ्रू करा, वर्थ इट आहे, कारण मी स्वतः पण डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर मी माझा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर केलेला आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। मी हळू आणि शांततेत तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो। मला वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही, कारण तुमचा वेळ खूप जास्त महत्त्वाचा आहे आत्ताचा। व्हॉट आफ्टर कॅप 1 अलॉटमेंट तुम्हाला इथं स्क्रीन शेअर होत आहे। तर बघा मित्रांनो, 20 ऑगस्ट 2024 म्हणजे आज तुमचं कॅप 1 डिक्लेअर होईल, आणि डिक्लेअर झाल्यानंतर दोन टाईपचे स्टुडंट राहील। एक स्टुडंट राहील ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे म्हणजे कॉलेज अलॉटमेंट, आणि एक टाईपचा स्टुडंट राहील ज्यांना कॉलेज अलॉटच नाही झालेलं आहे। तर अलॉटमेंट स्टुडंट्स अँड नॉट अलॉटमेंट स्टुडंट्स हे दोन सब टाइप्स आहे। पहिले आपण अलॉटमेंट झालेल्या स्टुडंट्स बद्दल बोलूया, कारण मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्सला कॉलेज अलॉट होऊन जातं, ज्यांना नाही झालं त्यांच्याबद्दल पण मी बोलतो, डोंट वरी। तर आपण बघूया, ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांच्याकडे 3 ऑप्शन्स राहतात। बेसिकली ऑटो फ्रीज असतं, सेल्फ फ्रीज असतं आणि बेटरमेंट असतं। हे नेमकं काय मी प्रत्येक स्लाइडवर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो। आता बघा, ऑटो फ्रीज याच्या नावामध्येच ऑटो आहे। ऑटो म्हणजे आपला तो रिक्षा वगैरे नाही, ऑटो मीन्स ऑटोमॅटिक। बेसिकली तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर एक रूल होता, जे पण कॉलेज तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सला टाकणार आहे ते कॉलेज ऑटो फ्रीज होणार, म्हणजे ते लॉक होऊन जाणार आहे। आणि ते लॉक कोणाच्या साईडनं होणार आहे? MST सिटीच्या साईडला। मला माहिती आहे सगळे विद्यार्थी हुशार आहेत, त्यांनी फर्स्ट नंबरवर CS, PICT, VGT सारखे चांगले कॉलेजेसच टाकले असेल आणि चांगल्या ब्रँचेस टाकले असेल, त्याच्यामध्ये नो डाऊट। तर बघा, ज्यांनी फर्स्ट कॉलेज मिळालेलं आहे त्यांचं ऑटो फ्रीज होऊन जाईल। ते कोणाच्या साईड होईल? गव्हर्नमेंट साईड म्हणजेच MST सिटीच्या साईडनी। सेकंड, त्यांना काय करावं लागेल? सेल्फ डिक्लेरेशन करावं लागेल आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस भरावं लागेल। हे सेकंड स्टेप आहे। आणि थर्ड स्टेप काय मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये त्या कॉलेजला रिपोर्ट करून आपला ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल, म्हणजे फीस वगैरे भरून ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन तुमचं ऍडमिशन होऊन जाईल। तर ऑटो फ्रीज हे ऑप्शन लकीली होऊ शकतं, कारण ऑफकोर्स यार पहिलं कॉलेज मिळणं, जसं मी जर COP CS टाकला आणि मिळून जाणार, मग तुम्ही गावभर पेड वाटेल ना, मग मी तर बल्ले काही टेन्शनच नाही। तर ऑटो फ्रीज झालं असेल तर चांगली गोष्ट आहे। तुम्ही ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला ह्या स्टेप्स राहणार। आलं लक्षात? सेल्फ डिक्लेरेशन, सीट ऍक्सेप्टन्स फीज, अँड काय करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं, आपला कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल। याच्यानंतरचं ऑप्शन थोडं ट्रिकी आहे, ते म्हणजे सेल्फ फ्रीज। फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टुडंटला पहिलं कॉलेज नाही मिळालं, फर्स्ट कॉलेज सोडून दुसरं कोणतं कॉलेज मिळालं, तर त्याच्याकडे 2 ऑप्शन असतात। एक तर तो सेल्फ फ्रीजला जाऊ शकतो किंवा बेटरमेंटसाठी जाऊ शकतो। बट इन केस तो विद्यार्थी सॅटिस्फाय असेल की मला जी सीट मिळालेली त्याला मी कम्फर्टेबल आहे, काही अडचण नाही, मला VGT ची एखादी ब्रँच मिळालेली आहे, मी सॅटिस्फाईड आहे, मला पुढच्या कॅप राऊंडसाठी नाही जायचं आहे, आणि मला जी सीट मिळाली ती कन्फर्म करायची आणि ऍडमिशन घ्यायचे, तो विद्यार्थी काय करेल? जस्ट स्टेप बाय स्टेप वाचूनच दाखवतो डायरेक्टली। स्टुडंट्स हु हॅव सॅटिस्फाईड विथ देअर अलॉटेड सीट्स, तो लॉग इन करणार, तिथे सेल्फ फ्रीज ऑप्शन येईल, त्याला सेल्फ फ्रीज ऑप्शनला क्लिक करणार। थर्ड, सेल्फ व्हेरिफिकेशन करणार, म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स दिलेले वगैरे बरोबर आहे ते टिक करणार तो व्यवस्थित, आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस भरणार, आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस भरली की मग तो दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन करून घेईल आपला। आलं लक्षात? ही प्रोसेस मोरऑरलेस सेम आहे ऑटो फ्रीजला, फक्त ऑटो फ्रीज मध्ये काय लागते, तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन नाही सिलेक्ट करावं, ते ऑटोमॅटिकली लिहूनच येतं की तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे, आणि सेल्फ फ्रीज मध्ये तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं। आलं लक्षात? पण मी सजेस्ट करेल की मेजॉरिटी ऑफ सेल्फ फ्रीज ऑप्शनसाठी नका जाऊ, यानंतरचं जे ऑप्शन आहे नॉट फ्रीज ऑप्शन फॉर अ बेटरमेंट, यासाठी जा मित्रांनो। आता बेसिकली ज्या विद्यार्थ्याला पहिलं ऑप्शन सोडून दुसरं कोणतंही ऑप्शन मिळालं असेल आणि तो सॅटिस्फाय नाही आपल्या सीटला, त्याला मला 8व्या नंबरचं एखादं XYZ कॉलेज मिळालं, एक तर तो ब्रँचला सॅटिस्फाईड नाही किंवा कॉलेजला सॅटिस्फाईड नाही, किंवा त्याला असं वाटलं नाही मला वरची 3 किंवा 4 पैकी कॉलेजेस कोणती मिळायला पाहिजे, तर तो बेटरमेंट ऑप्शनसाठी जाऊ शकतो। या केसमध्ये त्याला काय स्टेप्स फॉलो करावं लागेल? त्याला करावं लागेल, लॉग इन करावं लागेल, नॉट फीस फॉर बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल मित्रांनो। हे ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करा, केअरफुली, ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मेन्शन केलंय, केअरफुली सिलेक्ट करायचं आहे। नॉट फ्रीज फॉर ऑप्शन फॉर अ बेटरमेंट, त्यानंतर तो सीट ऍक्सेप्टन्स फीज आणि सेल्फ डिक्लेरेशन करेल। आणि थर्ड, त्याला कॉलेजला रिपोर्ट करण्याची गरज नाही, या प्रोसेस नंतर त्याला नेक्स्ट ऑप्शन फॉर्मचे जे डेट्स राहील तेव्हा त्याला ऑप्शन फॉर्म
फिल करायचं आहे. आलं लक्षात तुम्हाला? नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट मध्ये काय स्टेप्स करायचं आहे? सेल्फ डिक्लेरेशन करणार, नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करणार, सीट एक्सेप्टन्स फीस भरणार आणि बराबर ऑप्शन फॉर्म 2 ची लिस्ट व्यवस्थित बनवणार आणि ऑप्शन फॉर्म 2 फिल करणार जेव्हा त्याच्या डेट्स आहे. आय होप या तिन्ही ऑप्शन्स तुम्हाला समजले असेल. क्रिस्टल क्लिअर आयडियासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कॉलेजला कोणाला रिपोर्ट करायचं आहे, कोणाला नाही करायचं आहे. कॉलेजला रिपोर्ट कोणाला करायचं आहे? ज्यांनी ऑटो फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज केलं असेल अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. आणि डेट्स काय? 21 ऑगस्ट टू 23 ऑगस्ट. आणि सेकंड, कोणाला ऑप्शन फॉर्म भरायचा कॅप राऊंड 2 साठी ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ते कधी भरायचे? 25 ऑगस्ट टू 27 ऑगस्ट. मोर करेक्ट इन्फॉर्मेशनसाठी ऑफिशियल वेबसाईटला एक्सप्लोर करा, कारण डेट्स वगैरे रिवाइज होऊ शकतात. पण ह्या डेट्स मी ऑफिशियल वेबसाईटवरूनच घेतले, डोंट वरी अबाउट दॅट. आपण आता डिस्कस करून घ्या की ज्या विद्यार्थ्यांना बेसिकली कॉलेज अलॉटच झालेलं नाही, तर याच्यामध्ये मोरऑरलेस मित्रांनो तुमची चुकी. मी व्हिडिओ बनवलेला आहे की एक असं कॉलेज टाका जे ड्रीम कॉलेज आहे, सेकंड असे कॉलेजेसची लिस्ट टाका जे रिअलिस्टिक कॉलेज आहे, आणि थर्ड असे कॉलेजेस टाका जे सेफ कॉलेजेस आहे. कुठेतरी तुम्ही ओव्हर एम्बिशियस झाले आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही, बट काही अडचण नाही. आता चुकी झाली, काही अडचण नाही, चुकांमधून माणूस शिकतो. तर आता आपण करूया ऑप्शन फॉर्म 2 ची लिस्ट व्यवस्थित बनवू, कशी बनवायची त्याच्याबद्दलचे मी व्हिडिओज घेऊन येणार आहे, डोंट वरी. आणि जर तुम्हाला तरी पण काही डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. पूर्ण प्रोसेस होती कॅप 2 अलॉटमेंट झाल्यानंतर. जर काही डिफिकल्टीज असेल, काही डाऊट्स असेल तर विचारायला घाबरू नका. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि काही तुमचा फीडबॅक असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा.